गेल्या अनेक दिवसापासून कोल्हापुरातील नागरिकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारं प्रकरण म्हणजे नांदणी मठातील हत्तीन महादेवी. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे महादेवीला गुजरातच्या जामनगर येथील वंतारा येथे हलवण्यात आलं आणि तेव्हापासून कोल्हापूरकर तिच्या आठवणीने व्याकुळ झाले होते. महादेवीला परत आणा या मागणीसाठी कोल्हापुरात मोठा जनक्षोभ उसळला. हा आक्रोश केवळ कोल्हापूर पुरताच मर्यादित राहिला नाही तर राज्य सरकारलाही या प्रकरणात लक्ष घालणं भाग पडलं. जनतेच्या भावनांचा आदर करत सरकारने तात्काळ हालचाली सुरू केल्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घातलं. आता या कथेमध्ये एक सुखद आणि रोमांचक वळण आले आहे. नुकतीच वंतारा व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत महादेवीला परत आणण्यासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जी याचिका दाखल करणार आहे त्यात वनतारा व्यवस्थापनही सहभागी होईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. याचाच अर्थ ज्या वनताराकडे महादेवीला नेण्यात आलं होतं तेच आता महादेवीच्या घरवापसीसाठी कोल्हापूरकरांसोबत उभे राहणार आहेत. हे एक मोठं यश आहे. कोल्हापूरकरांच्या संघर्षाला, त्यांच्या प्रेमाला आणि एकजुटीला अखेर यश मिळालं आहे. महादेवी आता लवकरच पुन्हा एकदा आपल्या मूळ जागी नांदणी मठात परत येऊ शकेल अशी आशा निर्माण झाली. कोल्हापूरकरांनी दाखवलेल्या या संयमामुळे आणि सरकारने केलेल्या प्रयत्नामुळे हे शक्य झालं आहे. महादेवीच्या परतीची बातमी ऐकून कोल्हापूरकरांच्या चेहऱ्यावर नक्कीच एक आनंदाची लाट उमटली असेल. लवकरच ही लाट सत्यात उतरून महादेवी पुन्हा आपल्या कुटुंबासोबत परत येईल अशीच आपण आशा करूया.